हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, MPSC मधील ASO या पदासाठीची जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी ही जाहिरात आहे. पण ही जी जाहिरात आहे मित्रांनो, ती लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झाम आहे. याच जाहिरातीविषयी आपण सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काय सिलेबस वगैरे असेल किंवा किती जागा वगैरे आहेत, फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत, हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इथे तुम्ही स्क्रीनला जाहिरात बघू शकतात. आयोगाची कालच ही जाहिरात आलेली आहे आणि इथं ASO ग्रुप बी अराजपत्रित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेविषयीची ही जाहिरात आहे. म्हणजेच लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झाम फॉर ASO म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर. फक्त मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखक संवर्गातील जे कर्मचारी आहेत तर त्यांची सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड करण्यासाठी लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झाम आहे मित्रांनो. आणि यातून पद वगैरे किती आहेत ते तुम्हाला पुढे सांगतो. पदसंख्या जी आहे ती 23 आहेत. एकूण पदं खूप कमी पदं असतात ASO लिमिटेड डिपार्टमेंटलचे. दरवर्षीच कधी कधी जास्त येतात. बघा, इथं अर्ज करण्यासाठी कालावधी वगैरे दिलेला आहे तुम्हाला. तर लास्ट डेट जी आहे ती 26 जून. समजा तुम्ही 26 जूनपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. 6 तारखेपासून म्हणजे उद्यापासून अर्ज सुरू होणार आहेत. ते 26 जूनपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. चलनाद्वारे जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल सो 30 जून लास्ट डेट आहे ती. वेतन श्रेणी 44,900 ते 1,42,400 जी ASO ला असते तीच आहे. त्यानंतर इथं परीक्षा शुल्क वगैरे तुम्हाला आधी सांगतो, त्यानंतर आपण परीक्षा कशी होईल ते बघणार आहोत. बघा, इथे दिलेलं आहे शॉर्टमध्ये. सो आपण आता जाऊया परीक्षा शुल्काकडे. सो परीक्षा शुल्क बघा, मागास म्हणजे ओपन कॅटेगरी 719 रुपये, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग 449 रुपये आणि परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तुम्हाला लागतील आणि नॉन रिफंडेबल फीज असते. जनरली हे सर्व MPSCच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये आपल्याला दिसतं. इथं बघा आता जे टप्पे कसे होणार आहेत, परीक्षा कशी होणार आहेत. तर एक लेखी परीक्षा होईल 200 गुणांची. ती MCQ बेस असेल. 2 पेपर त्यामध्ये होतील. इथं तुम्ही जर इन डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं असेल ASO विषयीची विभागीय जी स्पर्धा परीक्षा आहे लिमिटेड डिपार्टमेंटल एक्झाम, त्याचे टप्पे वगैरे ते दिले आहेत. फक्त एकच पेपर होईल 200 गुणांचा, म्हणजे एकच लेखी परीक्षा होईल 200 गुणांची आणि त्यामध्ये 2 पेपर असतात तुमचे. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. प्रश्नपत्रिका 2 असतात. पेपर क्रमांक 1 मध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, शासकीय योजना व शासनाशी संबंधित बाबी असतात. मराठी इंग्रजीचा दर्जा 12वी असतो आणि माध्यम जे आहे ते इंग्रजीचं इंग्रजीमध्ये, मराठीचं मराठीमध्ये असतं. आणि हे जे सामान्य ज्ञान, शासकीय योजना व शासनाशी संबंधित बाबी आहेत त्या तुम्हाला मराठीमध्ये विचारल्या जातात. प्रश्नसंख्या एकूण 100 आहे. यासाठी 1 तास वेळ मिळतो. MCQ बेस तुमचा पेपर हा होत असतो. दुसरा देखील पेपर तोच आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर आहे. इथं कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान व पद्धती चेक केल्या जातात. यामध्ये ज्या संवर्गामध्ये तुम्ही असाल तर त्याच्या संबंधीच तुम्हाला क्वेश्चन येत असतात. मराठीमध्येच 50-50 प्रश्न म्हणजे 100 गुण असे येतात. एक इथे जो आहे तो वैकल्पिक असतो. 1 तास यासाठी वेळ मिळतो आणि MCQ बेसच तुमचा हा पेपर होत असतो. आणि पेपर फक्त मुंबईच केंद्रावर घेण्यात येतो. ओके, मुंबईच्या बाहेर कुठे हा पेपर होत नाही. सो अशा प्रकारे ही लिमिटेड डिपार्टमेंटल ASO ची परीक्षा योजना इथे किंवा जाहिरात आलेली आहे. सो जे काही कॅन्डिडेट्स पात्र असतील किंवा जे काही कर्मचारी यासाठी पात्र असतील त्यांनी अर्ज लवकरात लवकर करून घ्यावा. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.